पुणे जिल्ह्यातील यवत येथील बोलेरो जीपनं सैलानी बाबांच्या दर्शनाला जाताना एका ट्रकला जोराची धडक दिल्यानं जीपमधील 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे यवत गावावर शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे यवत गाव पूर्ण बंद ठेवण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्शनाला जाणाऱ्या यवत येथील बोलेरो जीपनं अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची समोरासमोर धडक दिल्यानं झालेल्या अपघातात जीपमधील सर्व 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय। नगरजवळील धनगरवाडी गावानजीक हा भीषण अपघात झाला। रात्री 2च्या सुमारास बोलेरो जीपच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि जीपनं औरंगाबादकडून नगरकडे येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली। यवत गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय। गावचे 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं यवत गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सर्वांवर यवत इथं 2:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। मृतांची नावं: मनोहर रामभाऊ गायकवाड 45 वर्ष, अंकुश दिनकर मेमाणे 45 वर्ष, मुबारक अबनास तांबोळी 52 वर्ष, बाळू किरण चव्हाण 50 वर्ष, स्वप्नील बाळू चव्हाण 17 वर्ष, गोकुळ रामभाऊ गायकवाड 40 वर्ष, अरुण पांडुरंग शिंदे, सर्व राहणार यवत, जिल्हा पुणे। मी समीर दोरगे, यवत तालुका दौंड, जिल्हा पुणे। आमच्या गावातनं रात्री साधारणतः 12 ते 1च्या दरम्यान 6 ते 7 आमचे ग्रामस्थ बुलढाणा येथे दर्ग्याच्या दर्शनाला निघाले होते। रात्री साधारणतः 2च्या दरम्यान त्यांचा अपघात झाला। त्या अपघातात त्यांचं 7 जणांचा मृत्यू झाला। त्यांच्या जाण्यानं आमच्या यवतमध्ये व त्यांच्या कुटुंबियांना खूप दुःख झालेलं आहे। तसेच शोककळा पसरलेली आहे। यवतवरनं बुलढाण्याला देवासाठी चाललेले आमचे गावकरी शेतकरी कुटुंबातील 7 जण औरंगाबाद हायवेवरती ॲक्सिडेंट होऊन 7 जण ठार झाले। त्यामुळे आमच्या यवत गावावरती दुःखाचं सावट पडलेलं आहे। प्रतिनिधी नेहा जगताप, NTV न्यूज मराठी, यवत, पुणे।